स्टुडंट्स, आज आपण सिमिलॅरिटी चॅप्टरचा पुढचा सेक्शन पाहणार आहोत. तो आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.3 संपवला होता. आता आपण पुढच्या टॉपिककडे जात आहोत. पुढच्या टॉपिकचा एक थेरम आहे. जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असले तर त्यांच्या एरियाचा रेशोचं काय होतं ते आपण आता खरं म्हणजे सांगणार आहोत. तर थेरमचं स्टेटमेंट काय ते समजून घ्या. When two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. ह्या थेरमला आपण आता फिगर मधून समजून घेऊ. तर दोन ट्रायंगल, पहिला ट्रायंगलला आपण नाव देऊ ABC आणि दुसरा एक ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल त्याच्याशी आपण काढणार आहोत. त्या ट्रायंगलला आपण नाव देऊ PQR. सो गिवन काय असणार आहे पहा. गिवन असं आहे की दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत पहा. तिथे म्हटलं व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. सो ट्रायंगल ABC आपण असा घेतला की तो सिमिलर आहे ट्रायंगल PQR बरोबर. प्रूव्ह काय करायचंय पहा. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजे ट्रायंगल ABC चा एरिया अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा काय म्हटलंय पहा. द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो is equal to the ratio of the squares of their corresponding sides. ह्या दोन ट्रायंगलच्या साइड्स करस्पॉन्डिंग साइड्सचा स्क्वेअरचा रेशो म्हणजे काय. जर मी साइड AB घेतली तर करस्पॉन्डिंग साइड PQ त्या दोघांच्या स्क्वेअरचा रेशो. जर मी साइड BC घेतली तर करस्पॉन्डिंग साइड QR दोघांच्या स्क्वेअरचा रेशो. आणि जर मी साइड AC घेतली तर दुसरी साइड PR त्यांच्या स्क्वेअरचा रेशो. हे सगळे इक्वल असतात. जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपण इथं एक कन्स्ट्रक्शन खरं म्हणजे करणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ते कन्स्ट्रक्शन म्हणून दिलेलं नाही, ते गिवन मध्येच घेतलेलं आहे. पण ते कन्स्ट्रक्शन काय पहा. आपण AD काढणार आहे परपेंडिक्युलर BC ला आणि PS काढणार आहे परपेंडिक्युलर QR ला. तर हे कन्स्ट्रक्शन म्हणून तुम्ही घेऊ शकता किंवा घ्यावं लागेल. मग कन्स्ट्रक्शन आपण आता स्टेट करू की सेगमेंट AD ही परपेंडिक्युलर आहे साइड BC ला आणि सेगमेंट PS ही परपेंडिक्युलर घेतली आहे साइड QR ला. या कन्स्ट्रक्शन वरून आपण आता सिमिलॅरिटीचा वापर करून ह्या थेरमचा प्रूफ पाहणार आहोत. सो प्रूफ ऑफ द थेरम. आता ट्रायंगल ABC हा ट्रायंगल PQR बरोबर सिमिलर दिलाय पहा आपल्याला. अँगल ट्रायंगल ABC हा PQR बरोबर सिमिलर असल्यामुळं अँगल B हा कॉन्ग्रुएंट होईल अँगल Q बरोबर. कारण करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणून CAST करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग आता ट्रायंगल ABC हा ट्रायंगल PQR बरोबर सिमिलर आहे. याचा अर्थ आता आपण एरिया घेऊ ट्रायंगल ABC चा आणि त्याचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर. ट्रायंगल ABC चा एरियाचा रेशो जर मी घेतला तर बेस हा BC आहे आणि हाईट मात्र AD आहे आणि PQR चा बेस QR आहे आणि हाईट PS आहे.
एरियाच्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग बेसेस आणि हाईटच्या रेशो प्रोडक्टच्या रेशो एवढा असतो. हे आपण पहिल्या एक्सरसाइज किंवा पहिल्या टॉपिक मध्ये पाहिलं होतं. त्याचाच आपण वापर करतोय. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. आता मी ट्रायंगल ए बी डी ह्या ट्रायंगलला घेणार आहे अँड ट्रायंगल पी क्यू एस ह्या ट्रायंगलला मी सिमिलर ट्रायंगल्स दाखवणार आहे. तर ए बी डी या ट्रायंगल मध्ये आणि पी क्यू एस ह्या ट्रायंगल मध्ये अँगल बी हा अँगल क्यू बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. कारण हे आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये दाखवलंय. आपण याला म्हणू इक्वेशन नंबर 1. हे जे आपण हे लिहिलं होतं त्याला इक्वेशन 1 म्हटलं. त्याचा वापर केला. सिमिलरली अँगल ए डी बी हा अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे अँगल पी एस क्यू बरोबर. रिझन आहे हे दोन्ही अँगल 90 डिग्रीचे अँगल आहेत. कारण आपण कन्स्ट्रक्शनच असं केलंय की जेणेकरून इथं आपल्याला 90 डिग्रीचे अँगल्स मिळतील. आता दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट झाले तर ते दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स होतात. आणि टेस्ट असणार आहे अर्थातच ए टेस्ट, दॅट इज अँगल टेस्ट. हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले मग काय होईल पहा, AB अपॉन PQ इक्वल टू AD अपॉन PS मिळेल आपल्याला. करस्पॉन्डिंग साइडची रेशो, सो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल CSST चा वापर करून आपण साइडचे रेशो इक्वल सांगितले. कारण ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर ट्रायंगल्स आहेत. आता याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. तर ट्रायंगल ABC हा ट्रायंगल PQR बरोबर सिमिलर असल्यामुळे इथं आपल्याला गिव्हन आहे पहा, आपण फर्स्ट स्टेपला लिहिलं होतं. दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो म्हणजे AB चा रेशो PQ बरोबर आणि BC चा रेशो QR बरोबर इक्वल असणार. सो हे दोन रेशो इक्वल असतील. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 वरून आपल्याला फायनल आन्सर मिळेल पहा. सो फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 ला जर आपण घेतलं तर इक्वेशन 1 आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू BC अपॉन QR आणि हा AD अपॉन PS आपण असा सेपरेट लिहून घेतला. हे घेतलं आपण इक्वेशन 1 वरून. आता इक्वेशन 2 आणि 3 चा वापर करू पहा. इक्वेशन 2 आणि 3 कडे पहा. AB अपॉन PQ हा AD अपॉन PS एवढा आहे आणि AB अपॉन PQ हा BC अपॉन QR एवढा आहे. याचा अर्थ AB अपॉन PQ आणि AD अपॉन PS आणि BC अपॉन QR हे सगळेच इक्वल झाले. म्हणजे आपण करणार काय पहा, AD अपॉन PS च्या ऐवजी आपण AB अपॉन PQ लिहू शकतो आणि AB अपॉन PQ च्या ऐवजी आपण BC अपॉन QR लिहू शकतो. थोडक्यात इथं मी BC अपॉन QR लिहिल आणि रिझन देईल फ्रॉम 2 and 3. सो फ्रॉम 2 and 3 आपल्याला AD अपॉन PS च्या ऐवजी AB अपॉन PQ मिळत होता, पण AB अपॉन PQ 3 वरून BC अपॉन QR होता, तो आपण इथे लिहून टाकला AD अपॉन PS च्या जागेवर. सो फायनल आन्सर लिहून टाकू आपण आता. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल राहतील. BC ला BC ने मल्टिप्लाय केलं मिळेल BC स्क्वेअर, खाली QR ला QR ने मल्टिप्लाय केलं मिळेल QR स्क्वेअर. एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो हा आपल्याला करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा मिळतो. पण एक लक्षात घ्या की ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स इक्वल आहेत
आणि जर तुम्ही त्याच्या स्क्वेअरचा रेशो जर इक्वल घेतला तर तो सुद्धा काय मिळणार आहे आपल्याला, इक्वल मिळणार आहे. म्हणजे ए बी अपॉन पी क्यूचा रेशो सुद्धा एवढाच मिळेल आणि ए सी अपॉन क्यू आरचा पण रेशो आपल्याला इक्वल असणार आहे. सगळे रेशो ऑलरेडी इक्वल होते कारण ट्रायंगल सिमिलर होते. रिझन आहे आपल्याकडे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ती इथेही आपण दिलेला नाही मला वाटतं, ते आपण देऊन टाकू करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर त्याच रिझननुसार तिन्ही रेशो इक्वल असल्यामुळे त्यांचे स्क्वेअरचे रेशो पण काय होते, इक्वल होते. म्हणून फायनल आन्सर मिळेल आपल्याला, किंवा जे आपल्याला टू प्रूव्ह आपण म्हटलं होतं ते आपल्याला खरं म्हणजे इथे मिळालं. सो दिस इज द प्रूफ ऑफ द थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगलच्या थेरमचा प्रूफ आपण इथं कंप्लीट केलेला आहे. मग ह्या थेरमच्या बेसिसवर आपण आता प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत. सो प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन नंबर 1 काय पहा. The ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. Then find the ratio of their areas. ट्रायंगल सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला त्यांच्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा सांगितलेला आहे. मग आन्सर मध्ये let A1 and A2 be the areas and S1 and S2 be the corresponding sides of the two similar triangles respectively. मग आपण काय केलंय पहा, दोन ट्रायंगलच्या एरिया A1 A2 मानले, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडला S1 S2 मानले रिस्पेक्टिव्हली म्हणले पहा. म्हणजे A1 ची साइड असणार आहे S1 आणि A2 ची साइड असणार आहे S2. दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत पहा. ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो घेता येईल आणि तो असणार आहे पहिल्या ट्रायंगलच्या साइडचा रेशो आणि दुसऱ्या ट्रायंगलच्या साइडच्या स्क्वेअरचा रेशो एवढा. आणि रिझन असणार आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. जो थेरम आपण बघितला त्या थेरमनुसार दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. मग ह्या दोन साइडच्या जर रेशोचा कॉमन स्क्वेअर घेतला तर हा रेशो S1 अपॉन S2 आपल्याला गिवन आहे पहा, तो आहे 3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25 आणि मग A1 अपॉन A2 आपल्याला मिळाला. म्हणजे त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो मिळाला 9:25. सो 1 ते 2 मार्काचा शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे का, तो आपण संपवलाय. आता आपण जाऊ क्वेश्चन नंबर 2 कडे. क्वेश्चन नंबर 2 काय पहा, फिल इन द ब्लँक्स म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. मग काय म्हटलंय पहा, एक ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत अँड AB/PQ = 2:3. ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिला आपल्याला 2:3. तर आपल्याला फिल इन द ब्लँक्स विचारल्या, त्यांच्या एरियाचा रेशो घेतलाय. ट्रायंगल सिमिलर असल्यामुळं आपल्या थेरमनुसार म्हणजे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलच्या थेरमनुसार त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असणार आहे. मग AB ची करस्पॉन्डिंग साइड आपल्याला गिवन आहे पहा PQ, त्याचा स्क्वेअर आपल्याला इथे लिहावा लागेल आणि तो रेशो आपल्याला ऑलरेडी 2:3 दिल्यामुळे त्यांच्या स्क्वेअरचा रेशो मग 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर होईल 9. आर इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ द क्वेश्चन 2. क्वेश्चन नंबर 3 काय पहा,
परत तेच दोन ट्रायंगल दिलेत, सिमिलर आहेत. पहिल्या ट्रायंगलचा एरिया दिलाय 80, दुसऱ्या ट्रायंगल PQR चा एरिया दिलाय आपल्याला 125. तर आपल्याला फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायला लावलाय. तर याचा अर्थ ABC ट्रायंगल इथं आहे, खऱ्या अर्थातच PQR असणार आहे. आणि त्या दोघांचा रेशो आपल्याला 80/125 दिलेला आहे. तर आपल्याला साइडचा रेशो विचारलाय, खरं म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा रेशो. तर तो कसा काढणार पहा, अर्थातच आपण थेरम यूज करणार. त्यासाठी तुम्हाला आता काहीतरी रफ वर्क करावं लागेल. तर ते रफ वर्क करेल पहा, एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असला पाहिजे. पण एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा आहेच, आणि तो पण आपल्याला गिव्हन आहे 80/125. याला जर 5 ने डिवाइड केलं, 5 ने भाग दिला, 16 5 16/85 आणि 25 5 25 5 125, तर आन्सर मिळेल 16/25. आणि मग दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट जर घेतले तर आपल्याला AB/PQ हा रेशो मिळेल 16 चा स्क्वेअर रूट 4 आणि 25 चा स्क्वेअर रूट 5. म्हणजे थोडक्यात फायनल आन्सर असणार आहे 4/5. क्वेश्चन नंबर 4 काय पहा, ट्रायंगल LMN इज सिमिलर टू ट्रायंगल PQR गिवन आहे. 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 16 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल LMN दिलेला आहे. आणि जर QR 20 असेल तर आपल्याला फाइंड MN असं म्हटलंय पहा. मग गिवन काय ते आपण आता लिहून घेऊ. ट्रायंगल LMN सिमिलर आहे ट्रायंगल PQR बरोबर, and 9 times area of triangle PQR is equal to 16 times area of triangle LMN. हे सगळं गिवन आहे पास, गिवन. आता मी एक काम करतो, हा 16 इकडे डिवाइड करतो 9 ला, आणि हा एरिया इकडे डिवाइड करतो LMN ला. तर एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय मिळेल पहा. हा PQR डिवाइड केला LMN ला, ते दिसतंय पहा. आणि मग 16 डिवाइड होईल 9 ला, सो 9/16. आपल्याला एक रेशो मिळाला एरिया ऑफ ट्रायंगलचा. दोन्ही ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असणार आहे बाय द थेरम. सो एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आपल्याला ज्या दोन साइडची इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनाच आपण घेऊ. मग LMN ट्रायंगलची जर MN ही साइड आपण घेतली तर MN ची करस्पॉन्डिंग साइड QR आपण इथे घेणार आणि त्यांचा स्क्वेअर घेणार, कारण सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो तुम्ही घेतल्यामुळे हे दिलंय. सो एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आणि मग एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो आपल्याकडे आहे पहा 9/16 आणि इकडचा MN² QR² तसंच. दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतलं तर स्क्वेअर राहणार नाही, म्हणजे MN/QR मिळेल. आणि इकडचा 9/16 चा स्क्वेअर रूट येईल 3/4. त्यातला QR आपल्याला गिव्हन आहे पहा 20. सो MN/20 equal to 3/4. Therefore MN equal to, खालचा डिवायडेशन मध्ये असलेला 20 ला मल्टिप्लाय करून घ्या. सो 3/4 into 20. 4 ने डिवाइड करा, 4 5 4/25, 5 3 म्हणजे 15. सो फायनल आन्सर राहील MN equal to 15. सो
सो जे विचारलं होतं आपल्याला एम ची व्हॅल्यू विचारली होती ती आली पहा लेंथ आली 15 युनिट्स. क्वेश्चन नंबर 5 काय पहा areas of two similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter. दोन सिमिलर ट्रायंगलचा एरिया दिलाय 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. If the side of the smaller triangle is 12 centimeter, then find the corresponding side of the bigger triangle. Smaller triangle ची साइड जर 12 असेल तर बिगर ट्रायंगलच्या साइडची लेंथ आपल्याला खरं म्हणजे काढायला सांगितली आहे. आता सोल्युशन मध्ये आपण ट्रायंगल ABC चा एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर आहे असं मानून घेऊ आणि ट्रायंगल PQR चा एरिया हा 81 स्क्वेअर सेंटीमीटर आहे असं मानून घेऊ. आता ट्रायंगल बिगर आहे आणि स्मॉलर कसा ओळखणार तर ज्याचा एरिया जास्त अर्थातच तो बिगर ट्रायंगल असणार आहे. याचा अर्थ ट्रायंगल ABC हा बिगर ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल PQR हा काय स्मॉलर ट्रायंगल आहे. तर स्मॉलर ट्रायंगलची साइड दिली बघ आपल्याला 12 सेंटीमीटर. मग स्मॉलर ट्रायंगल PQR असल्यामुळे त्याची साइड PQ आपण समजा 12 सेंटीमीटर मानून घेऊ आणि मग PQ ची करस्पॉन्डिंग साइड जर आपण बघायला गेलो तर ती AB असणार आहे आणि मग AB आपल्याला माहित नाही ती आपल्याला खरं म्हणजे काढायची आहे. सो आपल्याला AB फाइंड आउट करायची आहे. तर मग ट्रायंगल ABC हा सिमिलर आहे ट्रायंगल PQR बरोबर हे गिवन आहे पहा. आणि ट्रायंगल सिमिलर असले तर त्यांच्या एरियाचा रेशो अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. So area of triangle ABC given आहे part 225. PQR चा एरिया given आहे 81 आणि इकडे AB चा स्क्वेअर आणि खाली PQ चा स्क्वेअर पण PQ 12 सेंटीमीटर दिलेला आहे त्याचा स्क्वेअर. दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेऊन टाकू. सो टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट घेतलं तर 225 चं स्क्वेअर रूट आहे 15, 81 चं स्क्वेअर रूट आहे 9, AB स्क्वेअर चं स्क्वेअर रूट राहील AB ओनली आणि 12 स्क्वेअर चं स्क्वेअर रूट 12. खालचा 12 इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे आपल्याला AB ची लेंथ काढता येईल. 12 इकडे आला तर 15/9 ला मल्टिप्लाय होईल. 3 ने डिवाइड करा 3 3 जा 9 3 4 जा 12 आणि ह्या 3 ने जर 15 ला डिवाइड केलं तर 3 5 जा 15 राहिला 5 into 4. सो AB मिळेल आपल्याला 5 into 4 20 सेंटीमीटर. मग आपल्याला काय विचारलं होतं पहा फाइंड करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. बिगर ट्रायंगलची साइड फाइंड करायला सांगितली ती आली आपली 20 सेंटीमीटर. देयरफॉर फायनल सेंटेन्स तुम्ही लिहू शकता side of bigger triangle is 20 centimeter. So final answer is 20 centimeter. That is answer of question number 5. Question number 6 काय पहा Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. दोन equilateral triangles दिलेत आपल्याला. त्यांच्या एरियाचा रेशो पण दिलाय पहा 1:2 and AB ची लेंथ 4 दिलेली आहे तर त्याची करस्पॉन्डिंग साइड DE ची लेंथ काढायची आहे. आता ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF हे इक्विलॅटरल आहेत असं म्हटलंय पहा. Are equilateral triangles.
ट्रायंगल्स जर इक्विलॅटरल असले तर त्यांचे सगळे अँगल्स, ऑल अँगल्स आर ऑफ मेजर 60 डिग्री, 60 अंशाचे सगळे अँगल्स असतात आणि ट्रायंगलचे सगळे अँगल्स 60 चे आहेत, याचे पण सगळे अँगल्स 60 डिग्रीचे आहेत. याचा अर्थ ते दोन ट्रायंगल सिमिलरच असले पाहिजे. थोडक्यात काय, तुम्ही कोणते पण दोन ट्रायंगल्स इक्विलॅटरल ट्रायंगल घेतले तर ते ऑलवेज सिमिलर असणार आहेत आणि म्हणून ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. इम्पॉर्टंट काय की ते ट्रायंगल काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत जर ते इक्विलॅटरल ट्रायंगल्स असतील तर. आता ट्रायंगल जर सिमिलर झाले याचा अर्थ त्यांच्या एरियाचा रेशो सो ABC अपॉन DEF इक्वल टू हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स, आपण इथं गिवन इन्फॉर्मेशन नुसार AB आणि DE पहिले दोन AB तर पहिले दोन DE आहेत पा. सो AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर एवढा असला पाहिजे. रिझन सांगणार आपण ते थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि मग आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF हा रेशो आपल्याला गिवन आहे 1/2 AB चा स्क्वेअर. AB चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर होईल, ते गिवन आहे 4 चा स्क्वेअर अपॉन DE चा स्क्वेअर. DE आपल्याला फाइंड आउट करायची सांगितलेली आहे. सो 1/2 तसंच इक्वल टू 4 चा स्क्वेअर करा 16, खाली DE स्क्वेअर तसंच, खालचा DE स्क्वेअर इकडे 1 ला मल्टिप्लाय झाला म्हणजे DE स्क्वेअर, हा खालचा 2 इकडे 16 ला मल्टिप्लाय होऊन मिळेल टेकिंग स्क्वेअर रूट. जर स्क्वेअर रूट घेतलं तर DE चा स्क्वेअर आहे DE आणि 16 चा स्क्वेअर रूट आहे 4 आणि 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही मग त्याला 2 म्हणून ठेवा आणि हे राहील आपल्याला विचारलेलं आन्सर, दॅट इज DE इक्वल टू 4√2. क्वेश्चन होता फाइंड DE, सो वी हॅव DE. प्रॅक्टिस सेट 1.4 चा लास्ट क्वेश्चन नंबर 7 पाहू आपण. आता एक फिगर दिली आहे पहा, सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट DE. म्हटलंय PQ ही सेगमेंट DE ला पॅरलल आहे आणि ट्रायंगल PQF हा जो छोटा ट्रायंगल आहे याचा एरिया दिलाय 20 युनिट्स. ऍक्च्युली स्क्वेअर युनिट्स पाहिजे दिलं, पुस्तकामध्ये नुसतं युनिट्स म्हटलं, स्क्वेअर युनिट्स. PF इक्वल टू ट्वाइस DP. PF हे डिस्टन्स DP च्या दुप्पट आहे म्हणजे डबल आहे. मग तर म्हटलंय देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. DPQE ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे बाय कंप्लीटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. खाली एक ऍक्टिव्हिटी दिली त्याच्यामधून ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर काय म्हटलंय बा, एरिया ऑफ ट्रायंगल PQF हा 20 युनिट्स गिवन आहे. PF इक्वल टू ट्वाइस DP हे पण गिवन आहे. सो काय म्हटलंय पहा, लेट अस अज्युम DP इक्वल टू x. आपण या DP ला जर x म्हटलं तर हा PF आपल्याला 2x मिळेल पहा, तो इथे लिहिलाय. मग DF हे डिस्टन्स पहा, DF ह्या डिस्टन्सला आपण DP प्लस PF लिहू शकतो. सो DP प्लस PF इथे लिहिणार. त्यातलं DP हे डिस्टन्स आपण x घेतलं होतं आणि PF हे डिस्टन्स आपलं 2x आलं होतं. सो x प्लस 2x होईल 3x, ते इथं आहे पहा. पुढे काय म्हणले पहा, इन ट्रायंगल FDE हा मोठा ट्रायंगल घेतला अँड ट्रायंगल FPQ हा छोटा ट्रायंगल घेतला. तर मोठा आणि छोट्या दोन ट्रायंगलला आपण आता सिमिलर दाखवणार आहोत. अँगल FDE म्हणजे हा अँगल आहे, त्याच्याबरोबर कोणता अँगल करस्पॉन्डिंग अँगल होईल ते आपण पाहू. पण DE PQ ला पॅरलल आहे, जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल म्हणून कॉन्ग्रुएंट होतील. म्हणजे FDE बरोबर FPQ लिहावं लागेल आपल्याला. सो FPQ ही राहील पहिली फिल इन द ब्लँक्स. त्यानंतर अँगल FED ह्या अँगल बरोबर हा करस्पॉन्डिंग अँगल होईल FQP. सो अँगल FQP. सो ही दुसरी फिल इन द ब्लँक्स राहिली. दोन
दोन्ही ट्रायंगलचे दोन दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाल्यामुळं दोन्ही ट्रायंगल सिमिलर होतील बाय युजिंग TA टेस्ट. आणि मग जर ट्रायंगल सिमिलर असले तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या रेशो एवढा असतो. मग 3x ही कोणाची आपल्याला लेंथ मिळाली होती पहा, ती DF ची लेंथ मिळाली होती. म्हणजे इथं DF असला पाहिजे त्याचा स्क्वेअर, आणि DF ची करस्पॉन्डिंग साइड PF आहे, सो PF चा स्क्वेअर आपण इथे लिहू. सो DF ची लेंथ 3x आपली झाली होती पहा, DF इक्वल टू 3x, त्याचा स्क्वेअर होईल पहा. आणि PF आपण ऑलरेडी लिहिला होता, तो 2x होता. x ला x कॅन्सल झाला तर 3/2 चा स्क्वेअर होईल 9/4, तो इथे दिसतोय. एरिया ऑफ ट्रायंगल FDE हा खालचा एरिया ऑफ ट्रायंगल इकडे डिवाइड, इकडे जर मल्टिप्लाय केला तर 9/4 ला तो मल्टिप्लाय झालाय पहा FPQ. आणि 9/4 इंटू FPQ चा एरिया आपल्याला गिवन आहे, तो आहे 20 युनिट्स. आणि मग 4 ने डिवाइड केलं, 4 5 जा 20, तर 5 9 जा 45 आन्सर मिळेल पुढच्या ब्रॅकेट मध्ये. तर एक्झाम्पल तुम्ही लिहिताना असं कट ऑफ करू नका, हे फक्त 20 लिहा आणि 20/4 म्हणजे 5 इंटू 9 होईल 45. सो ट्रायंगल FDE या बिगर ट्रायंगलचा एरिया मिळाला आहे आपल्याला 45 स्क्वेअर युनिट्स. आपल्याला विचारलं काय पहा, आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया विचारला होता. सो इथं लक्षात घ्या काय नेमकं, क्वाड्रिलॅटरल PDPQE चा एरिया आपल्याला विचारलेला आहे. आणि हा एरिया क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा असेल तर मोठ्या ट्रायंगल मधून छोटा ट्रायंगल मायनस केला, तेच इथं लिहिलंय पहा. ट्रायंगल FDE बिगर ट्रायंगल मधून स्मॉलर ट्रायंगल म्हणजे FPQ जर मायनस केला तर आपल्याला ह्या म्हणजे मोठ्या ट्रायंगल मधून छोटा ट्रायंगल मायनस केला तर आपल्याला हा क्वाड्रिलॅटरल उरेल, म्हणजे त्याचा एरिया मिळेल. आणि मग मोठ्या ट्रायंगलचा एरिया FDE चा एरिया आत्ताच आलाय 45, आणि छोट्या ट्रायंगलचा एरिया FPQ चा एरिया आपल्याला 20 गिवन होता. सो 45 मायनस 20 राहील 25, आणि मग हे राहील फायनल आन्सर जे आपल्याला विचारलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आहे आपलं प्रॅक्टिस सेट 1.4. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरच्या प्रॉब्लेम सेटमधले काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय.